हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आत्तापर्यंत आपल्याला माहीत होतं की शैतान जो आहे आपण त्याच्या नादाला लागू शकत नाही. शैतान जो आपल्यापेक्षा बलवान आहे, ताकद आहे, त्याच्या अंगामध्ये प्रचंड ताकद असल्या कारणाने कुठलाही व्यक्ती त्याच्या नादाला लागू शकत नाही. फक्त एकच आहे, त्या एका व्यक्तीला, त्या एका प्रभूला, त्या फक्त येशू ख्रिस्ताला शैतान घाबरतो. हालेलुया. हालेलुया. आज तुम्हाला आणि आम्हाला पूर्णपणे शैतानाने त्याच्या मगरमिटीमध्ये घेतलेलं आहे, त्याच्या हातात घेतलेलं आहे. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये पैसा टिकत नाही, फॅमिलीमध्ये शांतता राहत नाही, आपल्या कुटुंबामध्ये कुठे सगळ्याकडे भांडणं चाललेली आहेत. आपण जे काही काम हातात घेतो त्याच्या आपल्या हातातनं कुठलंच काम यशस्वी होत नाही आहे, कारण की शैतानाने आपल्याला पूर्णपणे त्याच्या जाळ्यामध्ये अडकवून टाकलेलं आहे. जर आज तुम्हाला त्या जाळ्यातनं निघायचं आहे, आज त्या जाळ्यातनं तुम्हाला पूर्णपणे सुटकारा पाहिजे, तर आज प्रभू येशूच्या नावात मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही येशूकडे या आणि त्या शैतानाला धुडकून लावा. बायबल स्पष्टपणे सांगत आहे, विश्वासाची ढाल हाती घ्या आणि त्याच्या विरुद्ध उभं राहा. आज आतापर्यंत आपण शैतानाच्या कधी विरुद्ध उभं राहत नाही. आतापर्यंत आपण प्रार्थना ऐकलेली आहे, शैतान से छुटकारा, शैतान से बचाव, शैतान से छुटणे का कैसा. माझ्या प्रिय बंधू भगिनी, शैतान से वाचवचं कसं, शैतानापासून सुटायचं कसं, अशा पद्धतीतच ऐकलं आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो, शैताना संगत लढायचं कसं. हालेलुया. हालेलुया. आणि शैतान कुठे आहे आणि कोणाबरोबर आहे आणि तो काय काम करतो हे तुम्हाला मी सांगतो. शैतान कोणापासूनही लांब नाही आहे, शैतान प्रत्येक माणसाच्या जवळच आहे. बायबल स्पष्टपणे म्हणतं, आपलं लढणं आणि झगडणं रक्ता मांसाबरोबर नाही, तर त्या आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. आज आपलं कुठल्याच माणसाची वैर नाही आहे, कुठलाच माणूस आपला दुश्मन नाही आहे. आपला दुश्मन तो आहे फक्त शैतान. आपलं खोटा बोलणारा स्वभाव, आपला चिडचिडी स्वभाव, आपला रागिष्ट स्वभाव, आपला व्यभिचारी स्वभाव, आपला प्रत्येक वाईट कृत्याचा जो स्वभाव आहे तो शैतानापासून आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आज शैतानापासून जर सुटायचं आहे तर आज मी जे बोलतो ते पूर्ण कान देऊन ऐका. या वचनामध्ये लिहिलेलं आहे, या योहानाच्या पत्रामध्ये अध्याय 13 वचन 26 मध्ये लिहिलेलं आहे की येशूच्या उराशी जो बसलेला होता यहूदा इस्करियोत, त्याच्यामध्ये शैतान शिरला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाबरोबर असणाऱ्या लोकांबरोबर, देवामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये जर शैतान शिरू शकतो, तर ह्या जगात जी माणसं आहेत त्याच्यामध्ये का नाही शैतान शिरू शकत. हालेलुया. हालेलुया. आज प्रभूमध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये जर शैतान शिरू शकतो, तर बाहेर जगात असलेल्या माणसामध्ये का नाही शैतान शिरू शकत. माझ्या लाडक्यांनो, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा तर येशूबरोबर राहिलेला व्यक्ती होता, येशूच्या उपस्थितीमध्ये होता, येशूबरोबर चिन्ह चमत्कार बघत होता, येशूने केलेली महत् कृत्य बघत होता. तरी देखील हा यहूदा इस्करियोतमध्ये शैतान शिरू शकतो, येशूच्या शिष्यांमध्ये जर शैतान शिरू शकतो, तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही आणि आम्ही कोण आहे. हालेलुया. हालेलुया. शैतान का शिरतो आणि त्याला काय गरज आहे तुमच्यामध्ये शिरायची आणि त्याचं काय काम आहे तुमच्यामध्ये शिरून. बघा, जिथे चांगलं चाललं असतं तिथे शैतान हमेशा येतो. तुम्ही काही काम करत असाल, तुमच्या हातातनं कामं बिघडतच असतात. का? कारण की शैतान कधी पण तुमची कामं बिघडायला येतो. कारण की आपण हमेशा बघितलेलं आहे, शैतान कधी स्थिर राहिलेलं नाही आहे. शैतान फक्त धडपड आणि गोंधळ आणि बडबड करणारा हा शैतान आहे. आणि शैतानाला कधी पण शांतता आवडत नाही, शैतानाला गोंधळच आवडतो. आणि शैतान कुठल्या पद्धतीने येतो आणि काय करून जातो हे तुम्हाला आणि मला समजायचं गरज आहे. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा त्या व्यक्तीमध्ये, येशूच्या शिष्यामध्ये जेव्हा शैतान शिरला, तेव्हा तो धडपडीने पळाला. यहूदा इस्करियोत, जेव्हा यहूदा इस्करियोतमध्ये शैतान शिरला, त्या क्षणाला बायबल म्हणतं, त्याला जेव्हा त्याने जे काम करायचं होतं त्याने त्याचं काम त्याने केलं. शैतान आपलं काम करतो, पण आज जर त्याचं काम तुम्हाला धुडकायचं आहे, आज जर त्याला त्या कामापासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, आज मी तुम्हाला हे चॅप्टर शिकवतो की शैतानाला धुडकायचं कसं. हालेलुया. हालेलुया. तुम्ही म्हणत असाल, नाही ब्रदर, आम्ही शैतान काय आहे आम्हाला माहीत नाही आहे.
शैतान कशा पद्धतीचा आहे माहीत नाही आहे, शैतान काय करू शकतो आम्हाला माहीत नाही आहे. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शैतान तुमच्या आणि माझ्या बाजूला असतो, पण त्याला धुडकायचं कसं हे आज मी तुम्हाला सांगतो. येशूला देखील शैतान म्हणाला, जर तुम्हाला नमन करशील, माझी वावा करशील, माझी बढाई करशील, तर तुला मी जगातलं सगळं वैभवशाली राज्य व सर्व अधिकार मी तुला देईन. आज येशू ख्रिस्ताला देखील हा शैतान भुळर घालू शकतो, त्याला विचारात आणू शकतो, त्याचा विश्वास डगमगवू शकतो. तर तुम्ही आणि आम्ही कोण आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. येशूला देखील शैतान म्हणतो, मला नमन करशील तर तुला वैभवशाली राज्य देईन. तुला जर गाडी पाहिजे तर मला नमन कर, तुला बंगला पाहिजे तर मला नमन कर, तुला सगळं काय पाहिजे तर मला नमन कर. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला नमन करणं आपण नको तिकडे डोके ठेकतो, नको तिकडे शैतानाच्या वाटेवर चालतो, शैतान काय बोलतो तेच ऐकतो आणि आपल्या जीवनामध्ये तेच मिळतं जे शैतान आपल्याला देतो. आणि ती वस्तू तुम्ही बघा, जी शैतान जी देतो ती वस्तू तात्काळ, क्षणिक आणि तात्काळ असते. ती अशा पद्धतीने असते की ती कधी ना कधी बिघडतेच, ती कधी ना कधी खराब होते आणि ती कधी कधी नकोशी होते. पण प्रभू येशू जे वस्तू देतो, प्रभू येशू जी गोष्ट देतो ती सर्व काळ आणि सदाकाळ टिकणारी आहे. कारण की येशूने तर वचनात सांगितले, मी तर तुम्हाला विपुल आणि भरपूर देण्यासाठी आलोय. शैतान तर चोरी करतोय, सतत चोरी करायला आलाय. आज तुमच्या जीवनामध्ये शांती चोरीला गेलेली आहे, तुमच्या मनातला आनंद चोरीला गेलेला आहे, तुमच्या घरातला पैसा चोरीला गेला आहे, तुमची मुलं बाळं देखील चोरीला गेलेली आहेत आणि तुमची घरदारं देखील, आज काही लोकांची घरदारं देखील राहिलेली नाहीये, काही लोकांच्या घरामध्ये शांतता देखील राहिलेली नाहीये. कारण की शैतानाने सगळ्यांच्या घरामध्ये अंधकार आणि गोंधळ माजवलेला आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आज शैतानाला धुडकायचं कसं हे आज तुम्हाला शिकवतो मी. येशूने देखील वचनामध्ये सांगितलंय, हे शैताना माझ्यापासून निघून जा. आज तुम्हाला देखील त्या शैतानाला धुडकायचं आहे. पण तुम्हाला असं वाटतं की प्रभू येशू होता तो म्हणून त्याने धुडकावलं. आज माझ्या प्रिय बंधू भगिनी, जो येशूवर विश्वास करतो तो व्यक्ती येशूला, शैतानाला धुडकावू शकतो. आज आपली लोक शैतानाच्या मांडीवर झोपतात, शैतानाच्या इच्छेप्रमाणे वागतात, शैतान जे बोलतो तेच करतो. आज बघा तुम्ही किती लोक शिवी देतात, खोटे बोलतात, व्यभिचार करतात, चारकोरपणा करतात, अपशब्द बोलतात, लोकांची मनं दुखवतात. हा स्वभाव जो आहे हा शैतानापासून आहे. शैतान कधी कोणाचं चांगलं करणारा नाहीये, शैतान कोणाचा आजार काढणारा नाहीये, शैतान कोणाला प्रॉपर्टी देणारा नाहीये, शैतान कधी तुमच्या घरामध्ये सुख आणि आनंद बघणारा नाहीये. शैतान फक्त गोंधळ माजवणारा, शांती भंग करणारा, तुमच्या विश्वासाचा चकनाचूर करणारा, तुम्हाला विश्वासातून बाहेर काढणारा आणि तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीमधून हाकलून लावणारा असा हा शैतान आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याला हाकलवायचं कसं आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण की जेव्हा तुम्ही येशूमध्ये येता तर तुम्ही झटकन त्याला हाकलू शकता, धुडकावू शकता, त्याला आपण लाताने त्याला हाकलू शकतो. कारण की येशूने देखील त्याला सांगितले, ए शैताना निघून जा. तुमच्या शब्दात ताकद पाहिजे. तुम्ही मला शैताना निघून जा रे, निघून जा, ए बाळा निघून जा. शैतान निघून जाणार नाही, तो तुमच्या मांडीवर येऊन झोपणार, बोलणार हा मला लाडाने बोलतोय, म्हणजे याच्या मांडीवर झोपणं मला गरजेचंच वाटतंय. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शैतानाला दाटवायचं. आज तुमच्या घरामध्ये जर काय भांडणं होत असेल किंवा काय होत असेल तर तुम्ही किती प्रेमाने समजणार काय? हे बाळांना भांडणं करू नका, प्लीज असं करणार का? नाही ना. तर तुम्ही त्याला दमदाट, पुन्हा करू नको, मारामारी करू नका असं करणार. तेव्हा त्याला वाटणार अरे आपल्यापेक्षा कोणतरी मोठा आपल्याला गप करताय. जर तुमच्यामध्ये कोण मोठा आहे तो म्हणजे येशू, त्याच्या नावाने जर तुम्ही गप करणार तर शैतान गप होणार. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. तुम्हाला शैतान का नाही ऐकत? कारण की तुम्ही शैतानापेक्षा छोटे आहे. हालेलुया, हालेलुया. तुमच्या घरात भांडणं होत असताना तुम्ही अजून भांडणं करायला जातात, अजून आगीत तेल ओतता आणि शैतानाला वाव देता. बायबलमध्ये लिहिलेलं, शैतानाला वाव देऊ नका. आपण शैतानाला वाव देतो, अरे तुला अशी बोलली, तुला तसा बोलला, तुला तमुक केलं, तुला असं केलं. आज आपल्या लोकांना वाटतं की आपण जे करणार ते चांगलं करतो, पण ते शैतानाला वाव देतात आहे. आपण शैतानाला धुडकायचं आहे. माझ्या प्रिय लाडक्यांनो, माझ्या प्रिय बहिणींनो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला एकदम निश्चित आणि खचित आणि पूर्ण निश्चितपूर्वक सांगत आहे, धुडकायचं कसं हे प्रभू येशूच्या नावानेच. एक दिवस
पेत्राची सासू आजाराने पूर्ण चाचली होती, पूर्णपणे आजारामध्ये पीडित होती. प्रभू येशूने त्या तापाला बायबल म्हणतं दटावलं. आज आजार जो येतो तो शैतानापासून आहे. हालेलुया. येशूने त्या तापाला दटावलं म्हणजे तो ताप जो होता तो शैतानापासून होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज काही पास्टर लोक, काही लोक येशूच्या नावाने बोलतात, येशूच्या नावाने निघून जा. ते निघून जातात कारण की आम्ही त्या गोष्टीला दटावतो आणि म्हणून तो शैतान निघून जातो. आपण शैतानाला बोलतो, झोप रे बाबा, खा रे बाबा, बस रे बाबा, पी रे बाबा. शैतान आपल्या घरामध्ये फिरतो, खातो, आपल्या फॅमिलीमध्ये राहतो. कारण की बायबल म्हणतं शैतान प्रारंभापासून लबाड आणि लबाडीचा बाप आहे. आणि आपल्या घरामध्ये कोण लबाड बोलत नाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आज तानी मुलं, 2 भाऊ असतील, गाडी ह्याची असेल तरी मोठा भाऊ बोलतो माझी आहे. जर मोठ्या भावाची जर गाडी असेल तर छोटा भाऊ बोलतो माझी आहे. आज लहानपणापासून जो विचित्र स्वभाव आहे तो शैतानाचा स्वभाव आपल्या जीवनातून निघत नाही आहे. तुम्ही बघा, काही वस्तू घरामध्ये दोघा भावासाठी असते. एका भावाने, छोट्या भावाने भात खाल्ला तरी मोठा भाऊ चिडतो, कोणी खाल्लं हे, कोणी खाल्लं हे. पण मोठा भाऊ देखील काय करतो, विश्वास करत नाही. त्याने खाल्लं आणि तो समोरच्याला खोटं बोलतो की हा याने खाल्लं, कशासाठी खाल्लं, का खाल्लं. कारण की एकमेकांच्या दोषारोप करतात आणि एकमेकांच्या विरुद्ध बोलतात. माझ्या लाडके प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्या घरामध्ये शांती का नाही उरली आहे? कारण की शैतान कधीही कोणामध्ये शिरू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आपल्या लहानपणापासून आपल्यामध्ये तो खोटा स्वभाव याला निर्माण होतो. बायबल स्पष्टपणे सांगत आहे की पाप करणारा हा शैतानापासून आहे. या जगामध्ये मला सांगा, कुठला व्यक्ती पाप करत नाही? तुम्ही आणि आम्ही पापी आहोत. म्हणून प्रभू येशू आपल्या पापाचा प्रायश्चित करण्यासाठी, आपल्या लोकांच्या पापापासून मुक्त करण्यासाठी आणि आपल्याला शैतानाच्या मगर नीतीमधून सोडवण्यासाठी या जगात आलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या आता वचनामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, योहान 13 आणि वचन 26 मध्ये काय लिहिलेलं आहे? येशूचा जो सेवक होता, येशूचा जो शिष्य होता, येशूच्या शिष्यामध्ये शैतान शिरला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूने त्याला असं काही वाईट बोललेलं नव्हतं का? येशूचा आणि त्या शिष्याचे काही भांडण नव्हतं. केव्हा येशू त्या शिष्याशी नफरत करत होता, किंवा त्या येशू त्या शिष्याशी वैरी होता, असं काही नाही आहे. तो येशू बरोबर असताना देखील त्याच्यात शैतान शिरला. आज आपल्यात आणि आपल्यामध्ये का नाही शिरत? आपल्यामध्ये एक घमंड आपल्यामध्ये आपाप येतो. आपल्याला वाटतं की मी कोणीतरी आहे, माझ्या जीवनात काहीतरी होत आहे. आणि आपल्या जीवनात ज्या टायमाला मीपणा, स्वार्थपणा आणि घमंडपणा येतो, त्या क्षणाला शैतान आपल्या जीवनामध्ये येतो. हालेलुया, हालेलुया. सर्व स्थान प्रभू येशूला द्या. प्रथम स्थान प्रभू येशूला द्या. त्याने जे केलेलं आहे ते अद्भुत रीतीने चमत्कार केलेला आहे. इथे आपण बघूया योहान 13 मध्ये आणि वचन 26 मध्ये. येशूने उत्तर दिले, मी ज्याला घास ताटात बुचकवून देईल तोच तो आहे. मग त्याने घास ताटात बुचकवून शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत ह्याला दिला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे शिष्य एकत्र, 12 शिष्य एकत्र खायला, प्यायला आणि जेवायला बसले होते. त्यातनं जो एक शिष्य होता यहूदा इस्करियोत, तो त्याच्या बाजूला बसलेला, त्याच्या उराशी बसला होता, त्याला टेकून बसलेला होता. येशूला माहीत होतं. बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी मी तुम्हाला शिकवतो की त्याला धरून देणारा कोण हे येशूला पूर्णपणे माहीत होतं. म्हणजे हा याच्यामध्ये संदेष्टाचं दान आहे, म्हणजे हा खरा परमेश्वर आहे. याने होणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. त्याने कल्पना केलेली नाहीये, त्याने योजना केलेली नाहीये, त्याने विचार बांधलेला नाहीये, तर माझ्या प्रिय बंधूंनो, होणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया. आज जे येशूवर विश्वास करणारे लोक आहेत ते होणाऱ्या गोष्टी सांगतात. आणि येशू स्वतः म्हणतो, पवित्र आत्मा जेव्हा येईल तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल, सगळ्या गोष्टी शिकवेल, म्हणजे होणाऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल. आज आपल्याला वाटतं की या गोष्टी कोण माणूस सहजासहज बोलतो, कशा पद्धतीने बोलतो. येशू ख्रिस्त जेव्हा प्रभू येशू त्याच्या बाजूला बसलेला होता, तेव्हा येशू काय म्हणाला आपल्या 12 शिष्यांमध्ये, आपल्यामध्ये एक विश्वासघाती आहे. तो विश्वासघाती आहे. तो आपल्या जेवणामध्ये, आपल्या ताटामध्ये ज्याला मी घास बुचकरून देईन, तोच विश्वासघात करणारा व्यक्ती आहे. आणि प्रभू येशूने त्याला ताटामध्ये घास बुचकरून दिला, तरी शिष्यांनी विश्वास केला नाही. कारण की आज आपली लोक आपल्यावर विश्वास करत नाहीये.
आज आपल्या लोकांमध्ये पण काही अशी माणसं आहेत की ते लोक खरोखर आपल्या संगत राहतात, खातात, पितात आणि तेच आपल्या विरुद्ध वागू लागतात. आज यहूदा इस्करियोत जो होता तो येशू बरोबर होता, राहिला, खाल्लं पिल्लं, तरी देखील त्याने येशूच्या विरुद्ध आणि येशूला पकडून दिलेला आहे. आज काही लोक असे असतात की येशू बरोबर राहतात, खातात, पितात आणि काही लोक असे लोकांमध्ये राहतात, खातात आणि त्यांच्या विरुद्ध बुराई करतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही आणि आम्हाला कोण पकडून देणार नाहीये, पण जे पकडून देणार आहेत ते फक्त त्याचे शब्द. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आता येशूला पकडून दिला कारण की येशू हा देवाचा पुत्र होता, येशू हा परमेश्वर होता. त्याला पकडून दिल्यानंतर त्याला फायदा मिळाला. आज आपल्याला पकडून दिल्यानंतर आपल्याला त्यांना काय फायदा मिळणार आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोणालाच काही फायदा मिळणार नाहीये. आज ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्या ताटामध्ये घास बुचकरून दिला त्याच्यामध्ये शैतान शिरला. म्हणजे शैतान लांब होता का? नाही. येशू असताना देखील शैतान तिथे बाजूला होता आणि येशूला माहीत होता मला धरून देणारा कोण, मला पकडून देणारा कोण. आज आपल्या लोकांना, काही लोकांवर जास्त आपला विश्वास बसतो. आपल्याला वाटतं हा व्यक्ती तसा नाही आहे. आज काही लोक असतात आपल्या लोकांना असं वाटत नाही की हा व्यक्ती असा करेल, पण कधी कधी होतं. कधी कधी आपल्या डोळ्यावर आपला विश्वास बसत नाही, आपल्या शब्दावर आपला विश्वास बसत नाही, आपल्या कानावर आपला कधी विश्वास बसत नाही. माझ्या प्रिय लाडक्या बहिणी आणि माझ्या बंधूंनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्यामधनं अशी माणसं येतात की आपल्या लोकांमधनं असा विश्वासघात करणारी लोक येतात आणि शैतान, मी तुम्हाला सांगतो, तो कोणापासून लांब नाही आहे. तुम्हाला त्या शैतानाला धुडकायचं आहे. आजचा विषय हा आहे. तुम्ही जर त्याला धुडकवणार नाही तर तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार, तुमच्या जीवनामध्ये काम करत राहणार, तुमच्या जीवनामध्ये आज शांती आणत राहणार. आणि ह्याच्यामध्ये बघा, नंतर येशूने उत्तर दिले, ज्याला मी घास देत आहे ताटात बुचकळून देईन तोच तो आहे. आज यहूदा इस्करियोतला जे जेवण, ज्या ताटामध्ये त्याने घास बुचकरून दिला, एवढी शिष्य होती, त्या लोकांनी विश्वास केला नाही. पण आज काही लोक एकमेकावर विश्वास करत नाही. आज येशूने त्या यहूदा इस्करियोतला जेव्हा ताटामध्ये घास बुचकरून दिला, त्या क्षणाला त्या शैतानाला कळलं की मी त्याला पकडून देणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्या जीवनात जेव्हा शैतान येत असेल तेव्हा तुम्हाला कळणार. यहूदा इस्करियोतच्या जेव्हा ताटामध्ये घास बुचकरला त्या दिवशी त्याला कळलं की माझ्या शैतान शिरलेला आहे. पण काय लोकांना कळत नाही माझ्या शैतान शिरलेला आहे. ते अंधारामध्ये चालत असतात. आज मी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा त्याने घास बुचकरला, ज्या ताटामध्ये त्याने घास बुचकरला त्या क्षणाला त्या यहूदा इस्करियोतला कळलं, बाकीच्या शिष्यांना कळलं नाही. कळलं? हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा ताटामध्ये येशूने हात घातला त्या क्षणाला शैतान हळू त्याच्यामध्ये शिरू लागला. आणि तो जो स्वभाव होता लीन आणि नम्र होता यहूदा इस्करियोत, तो हळूहळू कोर्दिष्टाने चेंज व्हायला लागला. शैतान हळूहळू आपला स्वभाव दाखवायला सुरुवात करतो. तो जास्त वेळ तुमच्यासमोर बसू शकत नाही, टिकू शकत नाही. कारण की बायबल म्हणतं शैतान लबाड आणि लबाडीचा बाप आहे, तो सत्यात राहिला नाही आणि सत्य फक्त येशू आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि बघा माझ्या प्रिय लाडक्यांनो, जेव्हा येशूने त्याला ताटामध्ये घास बुचकरून दिल्यानंतर त्याच्या जीवनात काय झालं, बरोबर आहे? आज बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, पुन्हा वाचा 27 मध्ये. आणि घास दिल्याबरोबर शैतान त्याच्यामध्ये शिरला. शैतान त्याच्यामध्ये शिरला. शैतान लांब होता का? नाही. आज जर यहूदा इस्करियोतमध्ये शैतान शिरला, येशूच्या शिष्यांमध्ये शैतान शिरू शकतो, तर तुम्ही आणि आम्ही कोण आहे रे? हालेलुया, हालेलुया. तुम्ही बोला नाही ब्रदर, मी भरपूर वर्षापासून येशूमध्ये आहे. यहूदा इस्करियोत पण येशूमध्ये होता. आमेन. हालेलुया, हालेलुया. यहूदा इस्करियोत पण येशूने चमत्कार केलेल्या गोष्टी त्याने पाहिल्या. येस. येशूने अद्भुत गोष्टी त्याच्या समोर केल्या, तरी देखील त्याच्यामध्ये शैतान शिरला, तर तुम्ही आणि आम्ही कोण? हालेलुया, हालेलुया. आणि शैतान का शिरला? काय गरज होती? या जगामध्ये हा इम्पॉर्टंट म्हणजे पैसा. त्याने पैशासाठी 30 रुपयाच्या नाणीसाठी, या 30 रुपयासाठी खऱ्या खुऱ्या परमेश्वराला पकडून दिलं. त्या परमेश्वराला ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, 30 रुपयासाठी त्याने पकडून दिलं. पण त्याला विश्वास नव्हता की 3 लाखाची प्रॉपर्टी स्वर्गात त्याच्यासाठी ठेवली होती. आज त्या 30 रुपयाने त्याचा जीव गेला, त्याचा आत्मा नरकात गेला आणि तो देखील पूर्णपणे नष्ट पावला.
हालेलुया. हालेलुया. त्याच्या लाईफमध्ये काही झालेलं नाहीये. आज आपल्या पैशामुळे आपण लोकाला धरून देतो. आपण आपल्या पैशामुळे लोकांची अपमान करतो. काही लोक कोर्टमध्ये जाऊन साक्षी देतात. मी बघितलंय. नाही, खोटी साक्ष देऊ नका. खोटी बडाई मारू नका. पैशामुळे स्वतःचा अपमान करून घेऊ नका. पैसा हा तुमचा गुलाम आहे. तुम्ही पैशाचे गुलाम नाहीये. पैसा हा माणसाने बनवला आहे. पैशाने माणसाला नाही बनवलेला आहे. माझ्या प्रिय लाडक्यांनो, आज आपल्या जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे. आज आपल्याला वाटतं पैसा असेल तर दुनिया सलाम टोकते, पैसा असेल तर अमुक करू, पैसा असेल तर तमुक करू. माझ्या लाडक्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या दिवशी तुम्ही तुमचे डोळे बंद कराल तेव्हा तुमचा भाव तुम्हाला उचलायला येईल, तुमची बहीण तुम्हाला उचलायला येईल, तुमचे आई वडील तुम्हाला उचलायला येईल. पण तुमचा पैसा तुमच्या काही उपयोगाचा नाही, काही कामाचा नाही. त्या दिवशी तुमचे 100 रुपये म्हणा, तुमचे 1000 रुपये म्हणा, काही उपयोगाचे नाही. ज्या दिवशी यहूदा इस्करियोतमध्ये शैतान शिरला, त्याने बायबल म्हणतं त्याने ते 30 रुपये त्यांच्या अंगावर फेकून दिले. बघा, त्या 30 रुपयाचा काही फायदा झाला नाही. त्या 30 नाण्यांचा काही फायदा झाला नाही. त्याने स्वतःचा आत्म्याचा आणि स्वतः परमेश्वराचा आणि परमेश्वराला पकडून देऊन त्याने स्वतःची नरकाची वाट त्याने चॉईस केली, निवड केली. हालेलुया. हालेलुया. तुमचा पैसा तुम्हाला नरकाच्या वाटेवर नेत आहे. खरी माणुसकी सोडून तुम्ही शैतानाच्या मागे जात आहे. या यहूदा इस्करियोतने 30 रुपयासाठी जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली, ज्याच्या हातामध्ये अख्खं जग आहे, त्या परमेश्वराला त्याने 30 रुपयासाठी पकडून दिलं, 30 नाण्यासाठी पकडून दिलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर त्याने विश्वासात राहिला असता, व्यवस्थित राहिला असता, तर 30 करोडाची त्याची प्रॉपर्टी असती आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर त्याचं कुठे नाव असतं. आज त्याचं नाव थोडक्यामध्ये नाहीसं झालं, कारण की त्याने त्या पैशासाठी स्वतःचा अपमान आणि स्वतःला नरकाच्या वाटेकडे नेलेला आहे. हालेलुया. हालेलुया. हा शैतान आहे तुम्हाला, हा शैतानाचा आहे तुम्हाला पैशाकडे नेत आहे. या जगाचा दैवत कोणाला म्हणतात? फक्त पैशाला. हालेलुया. हालेलुया. आज माणूस पैशासाठी दिवस रात्र काम करतोय, 24 तास काम करतोय. स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. स्वतःच्या शरीराला अन्न पाणी खात नाहीये. स्वतःच्या फॅमिलीला बघत नाहीये. आज किती व्यक्ती आहेत, किती माणसं आहेत आपली फॅमिली कुटुंब सोडून अदर कंट्रीमध्ये जाऊन राहिलेली आहेत, अदर देशामध्ये जाऊन राहिलेली आहेत, अनेक लोकांच्या घरी जाऊन राहिलेली आहेत. त्यांना वाटतं पैसा कमवला तरच माझं नाव वरती जाईल, पैसा कमवला तरच माझ्या नावाला काहीतरी इज्जत येईल. पैशाने तुमचं काही होणार नाही. यहूदा इस्करियोतने देखील पैशाच्या गोष्टीवर, पैशाच्या हिमतीवर त्याने परमेश्वराला त्याला वाटलं 2 लापे मारून सोडून देतील, एखादी लात मारून सोडून देतील. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या 30 रुपयासाठी त्या प्रभू येशूला क्रूसावर मारण्यात आलं, टांगण्यात आलं आणि मोठा दोष त्याच्यावर लावण्यात आला, फक्त त्या पैशासाठी. हालेलुया. 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 तर आपण बघूया, आणि घास दिल्याबरोबर शैतान त्याच्यामध्ये शिरला. फक्त त्या यहूदा इस्करियोतला माहित होतं की शैतान माझ्यात शिरला. हालेलुया. हालेलुया. आज काही लोकांना माहित असतं शैतान माझ्यात आहे, पण त्यांना घालवायची इच्छा वाटत नाही. त्यांना तो चिडचिडी स्वभाव आवडतो, त्यांना रागिष्ट स्वभाव आवडतो, त्यांना खोटा बोलण्याचा स्वभाव आवडतो. तुम्ही त्या शैतानाला धुडकवत नाही. बायबल म्हणतं येशूने शैतानाला धुडकावलं. जेव्हा त्या यहूदा इस्करियोतने ताटामध्ये हात घातला, जेवणात हात घातला, जेव्हा त्याला कळलं शैतान माझ्या शिरतोय, त्याने त्याला दटवायला पाहिजे होतं, त्याने हाकलवायला पाहिजे होतं, पण त्याने तसं केलं नाहीये. काय लोकांना शैतान आपल्यामध्ये राहिलेला आवडतो, कारण की त्यांना जुना स्वभाव सोडायचा नसतो, त्यांना जुना माणूस मारायचा नसतो. त्यांना असं वाटतं जर मी हे केल्यानंतर माझी लाईफ सुंदर होईल का, माझा जुना स्वभाव सोडल्यानंतर मी आनंदी राहील का, मी जर माझा जुना स्वभाव सोडला तर मला एक व्यक्ती बनता येईल का. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा यहूदा इस्करियोतने जर जुना स्वभाव सोडला असता तर प्रभू येशूने स्वर्ग आणि पृथ्वीचा त्याला वारस बनवला असतं. हालेलुया. हालेलुया. आमेन. आज पैसा आपल्याला किती लढतो हे तुम्हाला माहित नाही. पैशामुळे नाती बनतात आणि पैशामुळे नाती बिघडतात. आज पैशामुळे तुम्ही बघा, काही लोकांमुळे भावाभावामध्ये, जाती जमिनामध्ये, लोकांमध्ये जमिनीमध्ये भांडणं होतात आहे, एका घरामुळे भांडणं होतात आहे, एका वस्तूसाठी भांडणं होतात आहे. का? फक्त हा पैसा आहे माझ्या प्रिय लाडक्यांनो. हालेलुया. हालेलुया. आणि शैतान कधी शिरला? यहूदा इस्करियोतमध्ये जेव्हा शैतान शिरला
तेव्हा फक्त त्या यहूदा इस्करियोतला आणि त्या प्रभू येशूला माहीत होतं। आज ज्या ज्या व्यक्तीमध्ये जेव्हा शैतान शिरतो फक्त त्या प्रभू येशूवर विश्वास करणाऱ्या लोकांनाच कळतो की ह्याच्यामध्ये शैतान शिरला, कारण की येशूला मानणाऱ्या लोकांमध्ये येशू असतो आणि येशूलाच माहीत आहे कोणामध्ये शैतान आहे की नाही आहे। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। तर आपण बघूया मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करायचे ते लवकर करून टाक। हालेलुया। हालेलुया, येशूने त्याला म्हटले तुला जे काय करायचं ते लवकर करून टाक। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यहूदा इस्करियोत काय करणार आहे? येशूचा सेवक काय करू शकतो? परमेश्वराचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, कोणी त्याचं काही करू शकत नाही, त्याच्या विरुद्ध कोणी बोलू शकत नाही, कोणीही काय करू शकत नाही। पण जेव्हा येशूला माहीत होतं त्या यहूदा इस्करियोतमध्ये शैतान शिरला तेव्हा तो आपल्या शिष्याला नाही म्हणाला, तर त्या शैतानाला म्हणाला तुला जे करायचंय ते लवकर कर। हालेलुया, हालेलुया। पण त्या यहूदा इस्करियोतला राग आला। बायबल स्पष्ट म्हणतं की त्याला वाटलं की त्याने मला बोललं, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या शैतानाला येशूने बोललेला आहे हे शब्द। हालेलुया। आज आपल्या लोकांमध्ये मिसअंडरस्टँडिंगपणा होतो, एक भूल चूक होते की आपल्याला वाटतं त्याने मलाच बोललेलं आहे। आपण कधी ऐकत नाही, कधी समजून घेत नाही आणि लोकांवर आपण सहज विश्वास करतो। हालेलुया। हाच मिसअंडरस्टँडिंगपणा त्या यहूदा इस्करियोतमध्ये झालेला आहे। ज्या यहूदा इस्करियोतमध्ये जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा त्याला म्हणाला की तुला जे करायचंय ते लवकर कर, तेव्हा यहूदा इस्करियोत भडकला, चिडला, अरे मी काय करू शकतो? हां, तुला बघायचं ना शैतानाने काय केले चॅलेंज, तुला बघायचं ना मी काय करू शकतो, बघ तुझी मी आता काय करू शकतो। पण शैतान काही करू शकत नाही। शैतान 2000 वर्षापूर्वी माझ्या प्रिय लाडक्यांनो, माझ्या प्रिय बहिणींनो आणि माझ्या प्रिय आईंनो, तो शैतान 2000 वर्षापूर्वी हारला गेलेला आहे। येशू ख्रिस्ताने त्या शैतानाला पूर्णपणे हरवलेला आहे। त्या शैतानाचे हर एक नांगवे तोडलेले आहेत। आज तुम्हाला आणि आम्हाला जर त्याच्या नांगवे तोडायचे आहेत, त्याच्या आपल्या पायाखाली जर त्याला तुडवायचं आहे तर आपल्याला पूर्ण येशूवर विश्वास करणं गरजेचं आहे। हालेलुया, हालेलुया। आज शैतानाला धुडकायचं कसं आज हे तुम्हाला शिकवतो मी। माझ्या प्रिय लाडक्यांनो, तुम्हाला वाटत असेल की शैतानाला कसं काय धुडकायचं, शैतानाला जर धुडकवलं तर तो आमच्या मागे लागेल, आमच्या नादी लागेल, आमच्या घराचा चकनाचूर करेल, आमची पूर्ण वाट लावून टाकेल। माझ्या लाडक्या प्रिय बंधू भगिनींनो, तो तुमचं काही करू शकत नाही, कारण की येशू तुमच्यामध्ये आजपासून यायला सुरुवात होणार आहे। आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। येशू जर तुमच्यात असेल तर तुमच्या बाजूला फिरकू शकत नाही, तुमच्या बाजूला येऊ शकत नाही। बायबल म्हणतं तो तुमच्या विषयी विचारही करू शकणार नाही। हालेलुया, हालेलुया। शैतान तुमच्या नादाला लागू शकत नाही, कारण की प्रभू येशू तुमच्यामध्ये येऊन राहणार आहे। आमेन, प्रभू येशूची वचनं तुमच्यात गेली म्हणजे बायबल म्हणतं की येशू म्हणतो जितक्याने माझ्या नावाचा स्वीकार केलेला आहे तितकी माझी मुलं आहेत। आज जेवढी लोक येशूची वचनं ऐकत आहेत, आज परमेश्वराच्या नावाने ते धन्य आहेत। आणि हे जेव्हा शैतान शिरला त्याच्यात, तेव्हा तो शैतान गोंधळात पडला, नक्की काय करू काय करू काय करू। हा तर देवाचा पुत्र आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा तुम्ही एका विरुद्ध जेव्हा खोटं बोलता तेव्हा तुम्ही बेचैनगिरी तुम्हाला होते। अरे बापरे, आता त्याला कळलं तर काय होईल। हालेलुया, हालेलुया। त्याला कळलं तर काय होईल, ती माझी इज्जत करणार नाही, तो भाऊ माझी इज्जत करणार नाही, तो माझा सन्मान करणार नाही, आता काय होईल। अरे त्याने तर देवाविरुद्ध बोललं, आता त्याचं काय होईल। तो घाबरला होता, तो कासावीस झाला। शैतानाला माहीत पडलं की आता माझी काय खेळ नाही। आज तुम्हाला असं वाटतं की शैतानाला तुमच्या पायाखाली ठेवायचं आहे आणि तुडवायचं आहे, तर आता चप्पल घालायला सुरुवात करा। हालेलुया, हालेलुया। कारण की शैतानाला जर तुम्हाला तुमच्या पायाखाली तुडवायचं आहे तर बिना चपलीने तुडवायचं नाही, कारण की त्याची घाण आपल्या पायाला लागेल। चप्पल घातल्यानंतर आपण चप्पल धुवू शकतो। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। तर आपण पुन्हा बघूया, या वचनामध्ये लिहिलेलं आहे, पण 27 मध्ये वाचा। आणि घास दिल्याबरोबर हां शैतान त्याच्यामध्ये शिरला। हां, मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करायचे ते लवकर करून टाक। पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसल्यातील कोणाला समजले नाही। भोजनामध्ये सगळे जे बसलेले त्यांना कोणालाच कळलेलं नाही। का नाही कळलं? हालेलुया, 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 हालेलुया। भोजनात बसलेल्या लोकांना का नाही कळलं? मला सांगू शकता का? कोण असेल लाईव्ह तर त्याने कमेंट करा।
त्यांना का नाही कळलं? भोजनात बसलेल्या लोकांना, आज तुमच्याबरोबर असणाऱ्या लोकांचा स्वभाव तुम्हाला कळत नाही. का कळत नाही? तुम्ही काही वर्षापासून त्यांच्याबरोबर राहता तरी तुम्ही त्याला ओळखू शकत नाही. ओळखण्याचा लय प्रयत्न करता पण तुम्ही पूर्णपणे ओळखू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाशिवाय कुठल्या माणसाला परमेश्वर ओळखत नाही. हालेलुया. देवच प्रत्येक माणसाला ओळखतो. तुम्ही आणि आम्ही कुठल्या माणसाला ओळखू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कितीही जाण्याचा प्रयत्न, किती मित्रांनी केला, कितीही दोस्ताने तुमचं ओळखण्याचा तुमचा प्रयत्न केला, पण तुम्हाला तो ओळखू शकणार नाही. शैतान देखील तुम्हाला ओळखू शकत नाही. हालेलुया. 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 शैतान तुम्हाला का नाही ओळखत? कारण की जेव्हा तुमच्यामध्ये येशू येतो तेव्हा शैतान तुम्हाला ओळखण्याचा प्रयत्न करत नाही. कारण की येशू जर तुमच्यामध्ये आहे तर तुमच्या बाजूला देखील शैतान फिरकू शकत नाही. हालेलुया. 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 तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं 28 मध्ये, पण त्याने त्याला आशासाठी सांगितले की हे भोजनास बसलेला कोणाला समजले नाही. भोजनाला जे बसलेले त्यांना कळलं नाही. ज्या क्षणाला त्याने ताटामध्ये घास बुचकरला तेव्हा फक्त येशूला आणि त्या शैतानाला माहीत होतं. कळलं? आज तुम्हाला आणि मला कळू शकत नाही ताटामध्ये घास बुचकरल्यानंतर काय होतं. हालेलुया. 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 ताटामध्ये घास बुचकरल्यानंतर असं का होतं? कारण की येशूलाच माहीत होतं आपल्याला पकडून देणारा कोण. त्या शिष्यांना माहीत नव्हतं. तुमच्या विरुद्ध बोलणारे कोण हे तुम्हाला माहीत नसतं, पण येशूला पूर्णपणे माहीत असतं. तुमच्या पाठून बोलणारी माणसं कोण हे तुम्हाला माहीत नसतं, पण ते येशूला माहीत असतं. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबल स्पष्टपणे सांगतं की तुम्ही कधी कोणाचा न्याय करू नका. तुमचा न्यायाधीश स्वर्गात आहे. आमेन. हालेलुया. 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 तर माझ्या प्रिय बंधूंनो, ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 29 मध्ये, कारण यहुदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थाची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरीबास काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे असे कित्येकास वाटले. हालेलुया. हालेलुया. कारण की त्या यहुद्याकडे काय होते? डबे होते. त्याचा तो बिझनेस होता, त्याचा तो हे होता. त्याला वाटलं की जेवण चांगलं आहे की नाही हे चेक करूया. हालेलुया. हालेलुया. आज जेवण चाकणारा जो व्यक्ती आहे, जो हॉटेल मॅनेजमेंट करणारा जो कोणी आहे, हालेलुया. 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 कोणी आहे जो जेवण बनवतो तो पहिला चाकून बघतो. मोठमोठ्या हॉटेलमध्ये देखील बघा, मोठमोठ्या हॉटेलमध्ये सगळ्यात माणूस चाकून बघतो. जर एवढ्या इन्स्टिट्यूटकडे ते डबे होते म्हणून लोकांना वाटलं की हा जेवण चाकून बघतोय. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो ताटामध्ये घास बुचकरून मी ज्याला देतोय, येशूने देखील त्या ताटात हात घालून लोकांना लिंक दिली, सांगितलं, तरी लोकांना विश्वास बसला नाही. कारण की त्यांना वाटलं हा उराशी बसलाय, जवळ बसला, हा कसा काय असू शकतो. आज येशूमध्ये असणाऱ्या माणसांमध्ये पण शैतान जर शिरू शकतो तर तुम्ही आणि आम्ही कोण आहे? आज आपल्याला जर त्या शैतानाला धुडकायचं आहे तर आज या वचनाकडे लक्ष द्या आणि आज त्या शैतानाला धुडकून लावा प्रभू येशूच्या महान आणि पवित्र नामात. हालेलुया. हालेलुया. येशूने वचनात सांगितलेलं आहे, हे शैताना चल चालता हो. आपल्याला बोलता आलं पाहिजे. आपण शैतानाला चल चालता हो बोलत नाही. चल माझ्या घरी ये, चल माझ्याबरोबर जेवायला बस, चल माझ्याबरोबर लग्नाला ये. आज त्याला धुडकायचं कसं हे तुम्हाला सांगतो. येशूच्या नावाने त्याला धुडकवा, हाकलून लावा आणि त्याला त्याची लायकी सांगा. तुझी लायकी माझ्या पायाखाली आहे. तू आमच्याबरोबर राहू शकत नाही कारण की प्रभू येशू आमच्याबरोबर राहतो. हालेलुया. 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 पुढे वाचा. मग घास घेतल्यावर तो लगेचच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. मग घास घेतल्यावर तो लगेचच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा त्याने घास घेतला, जेव्हा त्याने त्या जेवणाचा स्वाद घेतला, जेव्हा त्याने येशूची चव घेतली, बायबल म्हणतं त्याच्यामध्ये शैतान शिरला. काय लोक येशूला ओळखू शकत नाही. काय लोक ओळखायचा प्रयत्न करतात आणि लगेच त्यांच्यात शैतान शिरतो. हालेलुया. हालेलुया. त्याने घास घेतल्याबरोबर त्याच्यामध्ये शैतान शिरला. त्याला कळलं की हा व्यक्ती, हा येशू फक्त मलाच बोलतोय, माझ्या विरुद्ध कोणाला बोलत नाही, माझ्याशिवाय कोणाला बोलत नाही आणि मीच
आहे हे त्याला आणि येशूला माहीत होतं. आज तुम्ही चेक करा की तुम्ही त्याच्या ताटामध्ये बसलेला आहात की त्याच्या ताटाच्या बाहेर बसलेला आहात, की त्याची वचनं ऐकता की पाळता की पूर्णपणे सोडून देता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ज्या क्षणाला त्याने त्या ताटामध्ये हात घातला आणि घास घेतला तेवढ्यात त्याच्यात शैतान शिरला. त्याला माहीत होतं जेव्हा येशू हे बोलत असताना त्या यहूदा इस्करियोतने ताटात हात घालायला नाही पाहिजे होता. काय लोकांना खरं कळतं तरी देखील त्या ताटामध्ये हात घालतात, तरी ते पापात पडतात. ताटात हात घालणे म्हणजे पापामध्ये पडणे. हालेलुया, हालेलुया. पापात पडला तो, त्या ताटात पडला नाही, पापात पडला. तुम्ही बोलणार नाही ताटात हात घातला म्हणून तो पडला. ताटात हात घालण्याने नाही पडला तो. येशूने त्याच्या समोर सांगितलं ज्याला मी ताटामध्ये खास बुचकरून देईल तोच तो आहे, तोच तो आहे. आणि तो यहूदा इस्करियोत आला आणि ताटामध्ये हात घातला. सगळीच माणसं ताटात हात घालू शकत नाही, सगळीच माणसं पापामध्ये पुन्हा जाऊ शकत नाही. आज तुम्हाला माहीत आहे की यहूदा इस्करियोतमध्ये जेव्हा शैतान शिरला तेव्हा तो गडबडीने पळायला लागला. येशू जेव्हा बाजूला होता तेव्हा शैतान पळायला लागला. का पळायला लागला? अशासाठी पळायला लागला कारण की हा परमेश्वर होता, त्याच्या विरुद्ध त्याने बोलायला सुरुवात केली होती. आज तुम्ही जर एखाद्या चांगल्या व्यक्तीविषयी बोलत असाल आणि खरोखर ते संभाषण बोलणं तुमचं खोटं असेल तर तुम्ही त्या माणसाच्या समोर उभा राहणार नाही. जर तुम्ही त्या माणसाच्या समोर उभा राहू शकत नाही तर त्या परमेश्वराच्या समोर हा कसा काय व्यक्ती उभा राहू शकतो? आणि शैतान प्रभूच्या उपस्थितीमध्ये कधी येऊ शकत नाही माझ्या प्रिय लाडक्यांनो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि ह्याच्यामध्ये बघा काय लिहिले, मग घास घेतल्यावर तो लगेचच बाहेर गेला. लगेचच बाहेर गेला. अशासाठी बाहेर गेला त्यावेळी रात्र होती. शैतान कधी सकाळी माणसात शिरत नाही. रात्रीचा हा एक काळ असतो, त्याच्यामध्ये शैतान शिरतो. हालेलुया, हालेलुया. स्वप्न कधी दिवसा पडत नाही. सकाळी डोळे उघडल्यावर स्वप्न पडत नाही. आपण झोपल्यावरच स्वप्न पडतं. काय लोकांना मेलेले खोबडे दिसतात, काय लोकांना काही नको त्या लोकांचे विचित्र चेहरे दिसतात, काय लोकांना कधी गेलेले नसतील अशा काही गोष्टी दिसत असतात. आज मी बघत आहे काही लोक आहेत अशी, जे लाईव्ह ऐकत आहे, जे व्हिडिओ पाहत आहे, मी बघतोय काही लोक असे आहेत की त्यांना झोपायच्या वेळी त्यांना नको ते चेहरे दिसतात, नको ते विचित्र थोबडे दिसतात, शैतानाच्या खोबड्या दिसतात. काय लोकांना सापाचे चेहरे दिसतात, काय लोकांना विचित्र प्राणी दिसतात. का? कारण की शैतान रात्री काम करतो. हालेलुया, हालेलुया. आणि रात्री का काम करतो? ज्या टायमाला शैतानाला कळतं की आता हा व्यक्ती पूर्ण गार झोपलेला आहे, आपण ह्याचं काहीही करू शकतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर बेसावधगिरीने बसला असाल आणि पाठून जर तुम्हाला कोणी मारलं, तुम्हाला कळेल का कोणी मारलं? नाही ना, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही झोपलेला असतात तेव्हा शैतान तुमच्यावरती हमला करतो आणि तुम्हाला कळत नाही की तो हमला कोणी केला. तसाच हा शैतान झोपल्या जागी तुमच्यावरती हमला करतो. जर तुम्हाला त्या हमल्यापासून वाचायचं आहे तर आज प्रभू येशूच्या वचनाकडे या. हालेलुया. होरिबा शंभरा बरा बरा मस्से खिरी बुकोबा. आज त्या परमेश्वराकडे या. अशासाठी या की शैतानाला धुडकवा. काय लोकांना स्वप्न पडतात, त्या स्वप्नामध्ये ते गुंग होतात. चांगले त्यांना बंगले दिसतात, काय लोकांना चांगल्या गाड्या दिसतात, काय लोकांना चांगल्या गोष्टी दिसतात आणि काय लोकांना मेलेल्या गोष्टी दिसतात. त्याला आपण धुडकवत नाही. आपल्याला वाटतं आपल्याला असं मिळणार आहे, आपल्याला असं होणार आहे. काय लोकांना असं वाटतं की असंच काहीतरी होणार आहे, मी एक असं स्वप्न बघितलं. काय लोकांना स्वतःचं मेलेलं चेहरा देखील दिसतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हे स्वप्न पाहणारा माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज हा जो शैतान आहे हा मध्यरात्री शिरतो. हालेलुया. हालेलुया. आज काय लोकांमध्ये तो शैतान मध्यरात्री शिरतो कारण की शैतान हा काळोखामध्ये राहतो. बायबल म्हणतं तो घोर अंधारात टाकण्यात आलेला आहे. हालेलुया. ज्याने बायबल वाचलं असेल त्याला माहीत असेल शैतान घोर अंधारात आहे. असं नाही की तो महान प्रकाशात जाऊन पडलेला आहे. त्याला अंधाराची निवड आहे, त्याला अंधार खूप आवडतो. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कधी उजेडामध्ये काय काम होत नाही. उजेडामध्ये कधीच काही चांगली कामं होत नाही.
वाईट जी कामं असतात ते काळोखामध्येच होतात. डान्स बार देखील काळोखात होतो. अपशब्द, खोटे शब्द बोलणं, नको नको त्या गोष्टी बोलणं काळोखातच होतं. सगळ्या काही गोष्टी आहेत ते काळोखातच होतं. माणूस काळोखामध्येच काही सगळ्या गोष्टी करतो. काही माणूस दिवसा काही करत नाही. संध्याकाळ आणि दुपारी आणि सकाळी कोण दारू पित नाही, तर रात्रीच जाऊन दारू पितो. कारण की शैतान माणसाला काळोखामध्ये खेचायला आलेला आहे आणि हळूहळू माणूस त्या काळोखामध्ये जात आहे. जर आज तुम्हाला त्या शैतानापासून मुक्ती पाहिजे, त्या शैतानाला धुडकायची तुम्हाला पावर पाहिजे, परमिशन पाहिजे, तर आज या वचनाच्या द्वारे प्रभू येशूच्या नावाने त्याला धुडकायला शिका. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आज तुम्हाला शिकायचं आहे का माझ्या प्रिय लाडक्यांना, शैतानाला कसं धुडकायचं, येस. शैतानाला कसं धुडकायचं, शैतानाला तुमच्या पायाखाली कसं आणायचं. तर आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे आणि या क्षणाला परमेश्वर प्रभू येशू आज या क्षणाला इथे आहे आणि तो प्रभू येशूचा हात तुमच्यावर येणार आहे. प्रभू येशूचा आत्मा तुमच्या घरावर येणार आहे. प्रभू येशूचं सामर्थ्य काही लोकांवर आता उतरणार आहे. प्रभूचा पवित्र आत्मा अनेकांना स्पर्श करणार आहे. प्रभू येशू अनेकांना दिव्य दर्शन देऊन हर एक वाईट जी नजर होती, वाईट स्वप्न पडायचं त्यांचं जे एक कारण होतं, प्रभू येशू त्यांचं वाईट शब्द, वाईट गोष्टी, वाईट स्वप्न पडायचं आज पूर्णपणे बंद व्हायला सुरुवात होणार आहे. होरिका शाखारी हिर्याबा शी शांदाला बा खायना मखोरबा शाखांदा बा कोरियरबा. प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, डोळे बंद करा. मी तुमच्यासाठी पुन्हा विश्वासाच्या द्वारे प्रार्थना करतो आणि त्या शैतानाला पायाखाली लवकरच आपण तुडूया आताची आता या क्षणाला. पिता परमेश्वर प्रभू येशू, तुझ्या पवित्र नावात मी प्रार्थना करत आहे माझ्या तारणाऱ्या स्वामी. प्रभू येशू, तू 2000 वर्षापूर्वी त्या शैतानाला तुझ्या पायाखाली तुडवलेलं आहे आणि बायबल स्पष्टपणे सांगत आहे, प्रभू येशू, जर तुम्ही विश्वास केला तरी पिता परमेश्वर तुम्ही देखील त्या शैतानाला तुमच्या पायाखाली तुडवाल. प्रभू येशू, तुने वचनामध्ये सांगितलंय, शाप आणि विंचू याच्यावर तुडवण्याचा सर्व अधिकार व सर्व दुःखकरांना बरं करण्यासाठी व दुष्ट आत्म्याला हकण्याचा अधिकार व सामर्थ्य मी तुम्हाला देतो. तेच सामर्थ्य प्रभू येशू तुझ्या पवित्र नामात अनेकावर उतरत आहे. ओ रिबा शाखाराबा स्वथाराबा सेखेरी बोकोरबा ओरी खरा खरा याराबा खाय याराबा सेखेरी बोकोरबा शेखराबा सथाराबा. पिता परमेश्वर, हर एक वाईट स्वप्न प्रभू येशूच्या नावाने निघून जाऊ दे. प्रभू येशू यांच्यावर आलेले सर्व संकट, सगळ्या समस्या प्रभू येशूच्या नावाने निघून जाऊ दे. आणि पिता परमेश्वर, मी प्रार्थना करतो या क्षणाला ज्या लोकांना दुष्ट आत्म्याने पकडलेला आहे, फ्री 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 इन द नेम ऑफ जीसस. ओरी खाराबा शखाराबा सेखेरी बोकोरबा. शैताना सांगतो, निघ आणि पुन्हा यांच्या जीवनात शिरू नको, यांच्या फॅमिली शिरू नको, यांच्या कुटुंबात शिरू नको, यांच्या परिसरामध्ये शिरू नको, यांच्या जॉबमध्ये शिरू नको. तर मी प्रार्थना करतो पिता परमेश्वर प्रभू येशूच्या नावाने यांच्या फॅमिलीला, यांच्या कुटुंबाला सोडून निघून जा आणि पुन्हा यांच्या जीवनामध्ये शिरू नको. प्रभू येशूच्या नावाने तुला मी कमांड करतो, येशूच्या नावाने तुला बांधतो, निघ आणि तुला नरकाच्या आगीत टाकत आहे. ओ री बाबा 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 शाखाराबा सेखेरी बोकोरबा. अनेकामधून दुष्ट आत्मा निघत आहे, अनेकामधून दुष्ट आत्मा निघत आहे. मी पाहत आहे प्रभू येशू अनेकावर प्रभू येशूचा मान आशीर्वाद येत आहे. प्रभू येशू अनेकामधनं दुष्ट आत्मा काढत आहे. प्रभू येशूचा पवित्र आत्मा आज अनेकाच्या जीवनावर, प्रभू येशूचा पवित्र आत्मा अनेकाच्या घरावर, प्रभू येशूचा आत्मा अनेकाच्या कुटुंबावर येत आहे. ओ रिबा रबा सेखेरी बोकोरबा सेखेरी शखाराबा सेखेरी बोकोरबा दिरे. प्रभू येशू, तुझ्या पवित्र नामाने मी कमांड केलेले आहे आणि हर एक दुष्ट आत्मा निघून प्रत्येक घर, प्रत्येक फॅमिली, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक शरीर सोडून निघून गेलेलं आहे. मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावाने, ऐक आणि कबूल कर इन द नेम ऑफ जीसस नेम. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, ऐक आणि कबूल कर पिता. आमेन. प्रभू येशू तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करो इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. येशूच्या नावात प्रार्थना करतो, ऐक आणि कबूल कर पिता. आमेन. 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 गॉड ब्लेस यू माझ्या मित्रांनो. गॉड ब्लेस यू.